गावचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण सारखी गंगी माझ्यावर चिडती कामाला जात नाही काम करत नाही सारखं ह्याच्यासाठी मी काम करायचं तरी ह्याने मला बडा बडा करायचं गावात कोण काम द्याय नाही राव आता डोक्यात काय करावं काय नाही डोक्यात बी आयडिया येई नाही आता आयडिया तर खूप रिकामं झालंय आता काय करावं काय नाही मला सुच नाही काय काय चाललंय तुझं अरे वैतागलोय मी फार वैतागलोय का कंकिनी म्हणायचं काम करत नाही पैसे दिलं तरी बी गावाने काम द्यायचं नाही होय काय करावं काय नाही येऊन बसलोय मी इथं गावात मार खायसारखं करू काहीतरी नवीन नाही नाही इज्जतीने काम करायचं म्हणून डोक्यात एक आयडिया आली कसली पण बिगर भांडवल धंदा आहे हाय ना कसला या कसला काय सांग तू करणार का मग सांग रोज 500,000 500,000 500,000 नुसत्या 500च्या नोटा मोजायच्या होय गाव अंगाव यासारखं काय करायचं ना अजिबात नाही गाव आपल्याला नाव झालं सुन्या 200 रुपये लगेच आपण काढून द्यायचं राजा हाय का ना आज का राजा हॉटेलला पाहिजे ते खा असला विषय असला विषय आपल्याकडं हो रोज ताज पैसे ताज येणार का येणार की पैसे मिळतात म्हटलं का नाही येणार असं होईल का लाखानो मग चल मग संग चल मार सोसत नाही बरं का तुला आता सांगतोय मला काय तू माझ आहे तू थांब काय आणले पैसे फी झाले नाही ही तुला पिशवी ही मला पिशवी हा चल आजपासून गावात आपण भंगारचा गोळा करायचं भंगार आरला का गाव हाणायला का भंगार कस किलो आहे भंगार कस किलो आहे कशाला का 40 रुपये 40 होय 10 किलोचं किती झालं लोक 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 400 रुपये किती वेळात होईल किती 2 तासात म्हणजे असं मागून घ्यायचं का उचलून आणायचंय डायरेक्ट उचलायचं पिशवीत घालायचं निघायचं 400 रुपये 2 तासात 4 तास केले 800 रुपये देतं का आपल्याला अण्णा सरपंच 800 रुपये ताते 800 रुपये पडल्याला सरपंच देतं का हजरी एवढी तो का मार खरंच अजिबात नाही माझ्यावर लागलं सगळं चल बघा तुझ्या मागं कोणाला मी पळून जाणार अजिबात नाही चल चल लवकर मार खायसारखं न करायचं भाऊ यायला 4-5 दिवस झालं अण्णा सरपंचाची काय भेट नाही काय नाही बघू त्यांना फोन करून तरी बघतो राम राम पाटील राम 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 या बसा मग तात्या काय म्हणता पाटील बोला की काय म्हणतंय वातावरण हा तू तुमच्या घरी व्हायचं काय झालं आताच अण्णा सरपंचाला फोन लावत होतो हा त्याचा काय फोन लागला नाही तेवढ्यात तुम्ही आला बर काय आता हे वातावरण चाललंय जरा इलेक्शनचं या 2 महिन्यात इलेक्शन लागल टाइम आहे अजून पाटील त्याला नाही पण आता जवळच आलंय तर काय अण्णा सरपंचाचं चाललं असेल काहीतरी इलेक्शनच्या बाबतीत पण त्या 8 दिवस झालं गावात दिसलंच नाही मला तर काय असेल काम त्यांना कामाशिवाय त्यांना थोडं काम बी असेल ना काहीतरी मला तर वाटतं ते 8 दिवस गावात नाही मग त्यांचं काहीतरी नियोजन दिसतंय बघा निवडणूक बाबतीत असू शकतं त्याला काय काय तयारी चालली काय अण्णा सरपंचाची मला बी वाटतंय तसंच म्हणाल काय राव मग होय त्यात 8 दिवस झालं गावात नाही म्हणल्यावर बरोबर काय माझं पाटील तुम्हाला बरोबर आहे अण्णा सरपंचाने तर तुम्हाला फॉर्म भरला का नाही आपण का माघार घेणार ना तुम्हाला आता सांगतोय मी आता बघू अजून लांब टाइम आहे की त्याला अजून टायमिंग लांब असून जवळ असून तुमच्या दोघाचा काना वासाव त्याने तर फॉर्म भरला तर आपण फॉर्म भरणार माघार घेणार नाही गेल्या बारे मला मुठीवर टाकलं तुम्हाला तर माहिती आहे आता मी काय कच खाणार नाही अजिबात चालतंय आपण बोलूया की चालतंय की ऐका की अण्णा सरपंचाला बोलूया अण्णा सरपंच आला का नाही हे जेव्हा आपण चर्चा करू आणि बोलू करा काय करायचं तुम्हाला त्यांना फॉर्म भरायचा आहे का तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही ठरवा 2 जण तुम्ही काय करा अण्णा सरपंचाला बोलून घ्या बर मग त्या टायमाला मला तात्याला बोलून घ्या मग त्या टायमाला विचार करून
बघूया मग. आपण निर्णय काय घ्यायचा. चालतंय बोलू घे काय नाही अडचण चालतंय की ठीक आहे. चालते येऊ चला का मग हो या चला तात्या लिहून झालं गडे गण्या गण्या येतं काय करतोय ऐकायला अरे दरवड तर झाली काय कोंबड्या चोरून मिळतोय काय थांबर ह्याच्या लॉट गेलाय वाटतं आपल्याला जी पाहिजे ती हाय म्हणायचं ओ काव सावकर सावकर काव कोंबड्या चोराला कोंबड्या चोराला ओ सावकार अरे तुम्ही- कोंबड्या चोरा म्हणजे तुम्ही तुमच्या कोंबड्या आहेत का तुमच्या पोल्ट्रीत कोंबड्या कोंब- चोरायला म्हणताय अरे भाड्या कोंबड्या नाही त्या पण ती सोरकत हाय की सोनकत हाय की मग तीच नाही आल तुम्ही कशाला आपल्या थोडीस झाडाला लागायचं होतं पप्पाईच्या फप्पा झाडाला गो टाकते ती का कोंबड्याचा मग काय तिकडे खतं आहे जागी किती? तिकडे जागी पांदीला गुहड काय तुला अहो थोडं पाहिजे होतं अरे तुम्ही काय लायकीची आहे का गाबडी ती चांगलं मला माहित आहे दिसला बिसला का नाही तर का आताच लोबीन बघ पळतो का नाही रे भाड्या तू तुझ्या आईच्या तुझ्या आई काय राजाभाऊ तुझ्या 90च्या पायात गावात जर मला सुजावलं आई शपथ सांगतोय मी ना 8-10 दिवस तर ऍडमिट होईल गावात. मी असल्यावर तू काळजी करू नको रे गाव बेंगवीन बेंगवीन कुठं चाललाय तू? थांब इकडे तिथं डाव लागलाय हा पत्रा आणि थांबे. आपलं सामान येतय का? अण्णा सरपंचाचा आहे होय ती गेलं तालुक्याला बर बायको गेले माहेरला हा पोरं गेला उन्हाळ्या सुट्टीला मोकळच आहे आणि गडी मी चला उचला मग. नाही आता नाही उचलायचं मग 4 वाजता तर पुढचे 2-4 घराच्या समोरच उचलू ना काय चल हे पत्रा बी आवाज घेऊ चालतंय चला दामान चाल लका तू सगळी पिशवीत भरतोय मला पैसे दे बरं का तुला सांगतो या अरे तू काळजी करू नको नका हाय, तर आणलंय मला तो सुन्या उचल हे. ती कशी नालायक कोणाची झोपले झोपू द्या आपला आवाज येईल हे तवा काळ काळ येत नको काळ अरे घे तवा घे टाक लका तर पिशवीचं काळ तोंड पातीला मी पुढचं घेतो तवर आईला हे कसं टाकायचं थांबा 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 शेठ आमतो रे पुढचं नियोजन पाण्याचा ड्रम दिसतंय कर मला दिसतंय ना? ओके सुने हे घेतलं असतं पण संशय येईल नको दिसल नको चल पुढं चल गाणे हेकडे चालता पळत आहे गालीच्या कुठं गेला काय गाणं लय उकडते रे का आता खत न्यायला गाव दिस त्याला टांगडेच मोडतो खुर्ची तर आहे बसू दिवास अयो एक गाण्यानेच केलं असेल ह्याच्या इच्छा ह्याच्या आता उठा येत ना गडे अयो ह्याच्या ह्याचे अयो पडतोय तस हो सुन्या पिशवी इकून आलो सगळं आपण दोघं लगेच मारा तर पुढे बघ की पुढे पिशवीत टाक लगेच टाक 10,000 धंदा होतोय आज आपला नाही तू पिशवीत टाक मी सायकल घेतो होय बस भाऊ गेलो होय चल की कोण येईल पाणी अर्थान लागली लगा सावकार मेलाय का जिथं आहे लय गावाचं खाल्लंय ह्यानी काय करायचं आपल्याला मरू दे मेला ती मेला मग गावाच्या लय लोकांचं वाटोळ केलंय लगा कोट दिसलाय ह्या कोट घालून सावकाराने गावाला लुबाडलंय काय मग आता मी कोट घालतो आणि भरतो पोट कोट घालून पोट भरतो बरोबर गावाला कसं लावायचं मार्गी कामाला तीच बघतो
चला सावकार पडलाय आपल्याला काय करायचंय. मैं बंगाली बाबू आया, कोट पहनकर आया, गाव को लुटने आया. देवा मी केलाय गुन्हा, परत आलाय बंडा पुन्हा. आता आज धावतो गावाला पांढरं इबीत आहे, तसं गावाला सुद्धा पांढरं इबीत सारखंच करतो. असा आईला असं सगळं पांढरंच झालेलं दिसतंय. म्हातारी म्हणते ते काय खोटं नाही. हा मी तर दुसरं लग्न करायला ना लावलं तू. आईला मोठी पंचायतच झाली एक. याला काय पर्याय करावं बरं आता ह्याला. इथे बसलाय काय तात्याला बोट चाट्या बघतोच आज कसं. बाबा अयो तुम्ही महाराजा मी भी महाराजा. बर कोण आहे तुम्ही? अहो महाराज आहे मी, ज्योतिष सांगतो. ज्योतिष आहे? हा आता काय माझं ज्योतिष सांग. बघू तुमचं दाखवू. अयो तुमचं काय बघू याच्यात दिसत नाही. काय बघता? मग दुसरं काय बघू का? का माझं इकडे धोतर आहे, इकडे काय बघताय? का बघतो रेषा पुसल्या हो तुमच्या. कशावर भविष्य सांगता तुम्ही? आम्ही रेषा बघून भविष्य सांगतो. मग सांगा की. तुमच्या रेषा गायब झाल्या, मग तुमचं दुसरं काय बघून सांगू? नाही सांगा की गायब कशा होत्या? तमा महाराजा म्हातारी लय चिडचिड करते. हा करते चिडचिड. आणि तुमच्या मनाचा दुसराच विचार चाललाय. काय दुसरा विचार? दुसरं लगीन करायचा विचार दिसतोय डोक्यात. कळतोय राव तुम्हाला भविष्य? कळतंय म्हणून सांगतोय ना. आणि आता 500 रुपये द्या ना दक्षिणा. हा एवढी असते काय दक्षिणा राव कुठं? दक्षिणा द्या ना. दक्षिणा ही 100 रुपये घ्या. आणि बाकीचं सांगा पुढचं भविष्य. बाकीचं गुगल पे फोन पे मार ना. मारता येईल भविष्य सांगा तुम्ही अगोदर सगळं. सांगतो 2 मिनिटं. म्हातारे रुकला काय महाराज आहे. बोला. लग्न लवकर होणार. येणारा पहिल्या पावसाळ्यात लग्न होणार. खरं म्हणता? होणार. आणि पावसा गेला की 2 जुळी पोरं होणार दिवाळीपर्यंत. काय सांगताय? हो होणार. अरे तुम्हाला पोशाख करील मग मी. हो पण मी सांगतो एक करा. मी जो हा इबीत दिलाय हा रोज 3 वेळा चमच्याचं पाण्यात टाकायचं आणि दाढीला 3 वेळा दिवसातून लावायचा. म्हणजे दाढी काळी पडेल आणि 18 वर्षाची गोरी गोमटी पोरगी मिळेल. असं म्हणता? हा मग तुम्हाला पोशाख करतो एवढं जर झालं तर. चालतंय. येऊ का महाराजा? हो या या. काय नासका माणूस आहे सावकार लागा. थोडस मागितलं खत तर लगेच दिलं बी नाही. खरंच आहे. काय दाफा देतो या तिकडे गावात जाऊन गाव भासरायचं राहिलं इकडे येऊन दाफा देतोय उन्हा तानाचं. अरे चौकारकडे गेलतो ती खत आणा पोल्ट्री. हा मग तिथनं लागा बुके देऊन इकडे लावले पाठवलं हाणून. तर गेला चोरायला नाही बाबा चोरायला कशाला जातोय. गेलतो कुठं आलं काय माहिती सावकार परत. होय हो. ए पोरांना काय धावपळ चालली तुमच्या? ही कोण महाराज आला नाही. अरे महाराज कोण आला मला सगळं कळतं रे. हा तू कुठे गेलता रे? बघू हात तुझं दाखव. हात दाखव. हात काय हाताला काय? हा तू सकाळी कोंबड्याचा घोगो सावकाराचा चोराय गेलता का रे? ए नाही बाबा महाराज काहीतरी बोलते लागे सांग. महाराज ह्याच्या हाताला काय कोंबड्याच गु लागलाय काय तवा? नाही तुझं दाखव. तुझं दाखव रे. तुझं लग्न झालंय झालंय की? हा पण बायको तुलाच मारते आणि निघून जाते 3 दिवसाला. आता हा ही खरं आहे बरं का महाराज. ह्याचा काय उपाय? याचा उपाय मी सांगतो ना तुला. हा तुला उपाय सांगतो. हा तू काय कर माहिती? हा 342 कोंबड्या, हा 246 अंडी हा आणि सगळी मिक्स करायची. हा कोंबड्या अंडी हा आणि 1 महिनाभर खायचा. नक्की तुम्ही महाराजच आहे का? महाराज खाटी काही लागा. अरे मी सकाळीच बर्फाव बसून तुमच्या गावाचा ऑनलाईन सर्वे केलेला आहे. सकाळ बर्फाव बसला तू? हा हो का? तुझं बघू रे. तुझं दाखव हात. तुझा ऑलरेडी लग्न जमलेला आहे पण तू दुसऱ्या पोरीच्या नादी लागलेला आहे. हा का? हा खरं सांग. खरं आहे महाराज. खरं आहे. कराय ना जमलेलं सगळं मोडल ह्याचं. हा आणि पाहू अजून बघू ना. तू गावात लय चाडापणा करतो ना. चाडापणा लय गावात करतो ना असं लक्षात येतंय माझ्या. नाही राव बंड्याच चांडापणा करतो मी. कुठे जावा? आमच्या गावातला बंड्या माहिती आहे का तुम्हाला? नाही तर आम्हाला माहित. हा बर चालतंय. पैसा दे दक्षिणा दे रे.
पैसे पैसा आहे का तुझ्याकडे? ए दक्षिणा दे, हा? दक्षिणा दे. दक्षिणा दे तू. हा नाही बायको बाबा कधी? पैसे दाखव या. हा बायको कधी? बघू दाखव आता. हा हा बायको अमावस्याच्या रात्री येलं 1 वाजता. काय भूत बनून येईन का? भूत बनवून नाही येणार. मग येणार. पैसे द्या, पैसे द्या. पैसे सुटायचं काय? हाय दे पैसे द्या. हे दे रे 2 रुपये माझ्यावर. 100 दे 100 तू. कुठे देतोय जावा त्यांना? महाराज हा 100 दे तू. हा पण बायको जर नाही आली आणि परत गावलं ना हा तुमची समाधीच बांधतो. हा आमच्या समाधी बांधण्याच्या तुझी समाधी बायको रोज करते ती बघ रे. बायको नाही यायची आली तर टाकला केस निघते ना बघा. हा तू शाहरुख खान का नुसता वाढला बोकडा वाणी खातो लाकडा वाणी रे. हा हा चला येतो मी. आयला 100ला टाकून गेला तुला. जाऊन दे होय. हा सांगतो तुला खरं आहे. तेवढं व्हायला का? खरं सांगतो तुझं. वाड्या वाड्यांच्या पोरींच्या मागे फिरतोय. नाही बाबा खोटं वाढायचं. काय फिरतो न? कशाला खोट्या बोलतो या? काहीतरी बोलतो हा? तुला काय. चल गाव बहादर तिकडे जाऊन. लय दुखते अयो त्या पोल्ट्रीचा माल यायचा आहे उद्याच्याला लॉट. आणि ती गाण्या तर डुकून गेलाय काळा उंदरा. काय चोरायचा प्लॅनिंग बिलिंग करतो का काय माहिती. त्याच्या नादात खुर्चीवरून पडलो का. डॉक्टरकडे जावं लागेल गडे. सुजलंय बरं काय. आयला ही कोण आले आफ्रिकन अजून. ढुंगणावर कुचलाय काय रे. हो हो कोण आहे तुम्ही. आलो पोशाख मला कळलं नाही ज्योतिष आहे रे. आईला ही तर कुठला का माझा दिसतोय का. अरे दुबईवर आणला होता का मी कोट तिथं. अरे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं रे. हा हे बी खरं आहे. हा तू सावकार आहे गावात लय लोकांचं लुबाडलेलं. कुणाच्या अंडा कोंबडं काय सोडलं नाही. त्या दिवशी शिडीला 3 पिल्लं झाली ती तू तुझ्या डोळ्याच्या पिल्लावर याच्या पोळी होत्या. याला खरं आहे. बघू तुझा हात दाखव. काय बघता आता माझं. तुझा हात बघू का दुसरं काय बघायचं ह्याचं बघायचं ना. बर 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 बघ बघ. नाही हे बघितलं असतं तर बरं झालं असतं. लय सुजलं. अरे काय तुझं सुचलंय. तू लोकांचं सुचवतो आज तुझं सुचलं. हा हा सुचलं. बर बघ बाबा ही बघ. हा बघ, हात दाखव. इधर. हा बघ. तू लय पैसे लोकांचं लुटय. हा हा हा, अजून तू काय गावातलं कोणाचं काय ठेवलं नाही. सगळ्याचं लुबडून आणलं याचा पाय. हा, हो खरं आहे की. हा पण त्यासाठी तुला एका इलाज करावं लागल. सांगा की पण महाराज. त्यासाठी तू दक्षिणा द्या ना. दक्षिणा होय हो किती द्यायला लागेल. अरे दक्षिणा दे 1000 एक. होय काय याडी बेड लागले काय एवढी दक्षिणा असते होय कुठे. अरे तू कसा 500 रुपयाचं तू 1000 रुपये लावतो लोकांना ते चालत. अरे माझा 1000 रुपये चालत नाही. अरला का बुवा ती कष्ट करायला लागतंय का. कष्टाचा पैसा देतोय मी. अबे कष्ट आहे ना. उन्हा तानात फिरतो. हे तुझं सगळं भविष्य सांगतो. तू नको सांगू का. तू काय ती बुवा तिथं बाया मला माहित आहे सगळं. ही दर 20 रुपये 10 दर. अरे 10 रुपयात काय येतं रे. अजून पैसे दे. बरं ही दर 20. वडापाव खा जाताना पण सांग नीट अजून. अरे तू आहे भाडं खावं आणि मला लावतोय वडापाव खायला. अरे काय बोलतोय का तू. हो अरे गावचा सावकार आहे का मी. अरे तू सावकार असला म्हणून काय झालं. तू सावकार कुणाचं काय तंगड कोंबड काय ठेवलं का गावात. लखा 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 ए बाबा काहीतरी उपाय सांग मला. हे लय दुखाय लागलंय माझं. तुला एक उपाय आहे. हा. कुठं दी? हा एक ती कुठं द्या. हात दाखव. हात की हात ती दाखवून तुझं काय मालिशी करायचंय आम्हाला तेव्हा. लय दुखतोय महाराज आव. इकडे तुला एक सांगतो. हा तू काय कर माहितीये का त्याच्यावर. हा तुला एक आयडिया सांगतो. हा तू काय कर गावातल्या कोणाची जर 60 वर्षाच्या पुढे जर दाढी पांढरी असेल तर तू दाढीचा बुक्का करायचा आणि तिथे लावायचा. तू 2 दिवसात ओके होशील. हो लका लका आमच्या गावात ते तात्याची दाढी आहे पांढरी. अरे मला कोण माहित नाही तुझं तात्याला मात्या फक्त दाढी लावा. आयला थांब सोन्याला सांगतो तात्याची दाढी कापून आण आणि त्याची बुकटी करून लावायची का. हो राहील का पण. ओके मध्ये राहणार. नाही जर फरक पडला तर. नाही फरक पडला तर तुझ्या मिशा काढलं तू तिथं लाव. ए काय लका काय असले बरोबर तीच करतो मी. हा. थांब त्या तात्याकडे जाऊ तू. राजाभाऊ हा ऐक की हा ते मागाचे भांगार दिले का नाही त्याची वाटणी करू परत मी बस ना बाबा. पेले होते नंतरात ना दे आपल्या. तू तुला पैसे बस. लका लय पैसे आले का रे?
अरे तुला मी सकाळी बोललो ना त्याच्या जास्तच. नाही ना भाऊ तुझी आयडिया आहे ना खरंच सांगतो पियर काय चाललंय तुझं काय नाही लका पैसे बघत होतो रे. लका सवय लका हो की तुला 2000 मला 2000 हा ही 5 रुपये तुला लका 200 मला मी तुला 100 देतो परत. बघा हा देतो तुला. नाही मग ह्याचे आपण दोघं अजून 1 क्वार्टर. चालतंय पण ऐकी हे हाक मारून भांगार गोळा केला नाही म्हणून बरं ना गाव आहे कडूच आहे आपलं. मी काय म्हणलो तर बेगर भांडवली धंदा 2,000 रुपये दिला असतं का त्याने पडलेल्या सरपंचाने परत ह्या सरपंचाने कस काय आपलं डोकं. बरं आता ऐकी काय करू तू वहिनीला चिकन घेऊन जा. नाही मी नाही जात तुझ्याकडे घरी. अजून 1,000चा डाव आहे. कुठं पडलेल्या सरपंचाच्या दारात सकाळीच बघितलंय. लय सामान आहे. टाकाल टाकाल दर्शनाला गेलाय देवाच्या अख्ख फॅमिली. मला कळलं सोन्याचं उलताना त्याच्या घरी आहे या भाकरी उलतायला. चला तुम्ही चला. चला हो सुनिया हा लय गडबड करायची नाही आणि गावात पैसे खर्चायचं जपून खर्चायचं कोणाला सांगायचं नाही. नाही नाही चल सरपंच दिसले तेवढं पळून येणार मी आधी सांगतो मार सोसवत ना आपल्याला आहे घालून चल. आलं बघ सरपंचाचं घर. ए, बघा ते टाकायला असेल. कोण आहे का बघून दे. नाही कोण दिसत कोणीच नाही कुत्र बी नाही. पाळलेलं कुत्र सुद्धा नेलं काय रे दर्शनाला. सरपंच महाग पळाला चल. भावनं चल. पायजामावर वाढलाच. चल बरं का सरपंच बरोबर आहे. तुमच्याकडे यायच्या अगोदर मी रानात गेलो होतो. हा अहो काय गरमी आहे वय. आता उन्हाळा म्हणला घरी मासरी घेऊ पाटील. अहो काय नसती लायलाय झाले हो अंगाचे. हा पण तुमच्या इथं आलं का नाही इतकं रिलॅक्स वाटलं हे लय भारी. अजिबातच म्हणजे असा उन्हाळा अजिबात जाणवत नाही. आमच्या मंडळीने सांगितलं म्हणले जर वर्ष उकाडत आहे म्हणले तुम्ही फॅन बी आणा नाही घरात म्हणले इशी बसवा नाही. तिला म्हणलं का म्हणलं ऊस जाऊन दे म्हणलं ऊस गेला तुला इशीच घरात बसवत म्हणलं तवा आता बाय फास्ट खाना खाना. नाही नाही एक नंबर काम झालंय बरं का. आता एकदम भारी वाटतंय. गेल्या वर्षी आहे ना तुमच्या घरात बसू वाटत नव्हतं. अरे बाहेर कोणतरी आलंय वाटतं बरं का सरपंच. कोण आल्या सरपंच हाय का घराकडं परत सरपंच याला कोण आहे हा नमुना. ए बस खाली. मी ज्योतिष आहे सगळे भविष्यवाणी सांगतो. कुठून आलाय. हिमालयात ना आलोय. शेमान तू ह्याला लय लांबून आलेला दिसतोय. लांबून आला नुसती तू मग. होय हिमालयात ना आलोय. होय हा भाषा काय सगळ्यात येतात काय. सगळ्या भाषा येतात. होय हा चांगलंय की. या तुम्ही या गावचा पाटील दिसताय अगदी बरोबर. आणि तुम्ही या गावचा सरपंच दिसताय पण पडलेला दिसताय. हा हा आईला सगळंच माहिती आहे ह्याला राव. खरं ते बोलतोय राव. ह्याच्याकडून सगळी माहिती काढून घ्या मग. हो पाटील बघू तुमचा हात. पाटील तुम्ही गावातलं लय तंट मिटवलं ते. तुम्ही चांगला माणूस आहे पण बाहेर खाली दिसताय. असं दिसतंय काय होतंय बाहेर खाली दिसताय तुम्ही. म्हणजे काय नीट सांगे की जरा हो समजा. म्हणजे तुम्ही गावात चांगलं काम करता पण तुमची वाईट नजर आहे वाईस. आईला या अवघडच आहे राव. काय बी नका सांगू राव. अहो नाही खरं हो पाटील तुम्ही तंटा चांगले मिटवता तुम्हाला पुरस्कार मिळालाय तंटा मुक्तीचा. तुम्ही गावचा पाटील असल्यामुळं. शांत सांग म्हणजे बरं. तुम्ही म्हणता का पाटलाची वागणूक बेकार आहे. तसं दिसतं हो म्हणायचं तर चांगलं. बघू सरपंच तुमचं बघू. अवघडच आहे बाबा. बघा आता. हा सरपंच तुम्ही मला ना चांगला आहे हा पण तुम्ही अर्धा फुगीर वाटता. हा 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 बरोबर बरोबर आहे. है ना. हा आणि सरपंच हा तुम्ही लोकांवर चांगले उपकार केले तर पण तुमचं एक डोक्याला टक्कल पडलंय. एका पडल्या की हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. हा, तुम्हाला नाही अक्कल म्हणून पडलंय टक्कल. हा हा सरपंच हा अजून तुम्ही इलेक्शन मध्ये चांगल्या मताने निवडून येणार हा पण त्यासाठी पैशाचा रोकडा पैसा लागतो. पैशाचा दक्षिणा होय दक्षिणा द्यायला की 1000 रुपये दे. दक्षिणा द्यायला पण निवडून द्यायचं का नक्की. 100% निवडून येणार. पाटील बघा. नाही नाही हा पण मला जरा जोर वाटतोय थोडा.
अहो ही पण बघण्यात वाटतंय बरं का कोट का? हे हा हे माणूस बी आपल्या इथला असल्यागत वाटतोय आपला बांडे आहे का नाही हा तसा दिसतोय आया पाटीला भांडणाला पाटीला लागलाय. तुम्ही किती चांगला माणूस हवा गावातलं किती मिटावलं तुम्ही भांडणं त्यामुळे तुम्ही चांगला आहे हो पाटीला आणि सरपंच तुम्ही लय मताला निवडून येणार हो पाटील बरोबर बोलताय ते राव ईश्वर थोवायच राव ते नाही, विश्वास ठेवायला मला लागेल नाही बरोबर दुसरं कोण तर बोलतोय आहे. बरं काय बाबा तुझं काय म्हणणं आहे तुम्ही 1000 रुपये दक्षिणा तुम्ही 1000 रुपये दक्षिणा द्या 1000 देत नाही मग 500 देतो अहो काय तुम्ही सरपंच इलेक्शनवर एवढे पैसे घालवतो आणि आम्हाला परत 500 देऊ रुपये आल्यावर. देता? देऊ परत त्यांचं बघ अगोदर हा. मग माझ्याकडे या बघू बघा की सरपंच एकदा. सरपंच हा तुम्ही भरपूर मताला निवडून येणार आहे हा पण तुम्हाला एक करावं लागलं काय तुम्हाला तुमच्या जी लोक आहेत ती हा त्या लोकांवर थोडा विश्वास द्या हा मग तुम्ही निवडून लय मताने येणार चालतंय देऊ की नाही अडचण अरे वा. चांगलं काम आहे की मग हो. चांगलं सांगतोय तुमच्यासाठी तर आता पाटीला तुम्ही दक्षिणा द्या देतो राव तुम्ही थांबा जरा हो हा, हे 1000 नाही 2000 घे हा. पण व्यवस्थित भविष्य सांगायचं काय या, 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 पाटीला पाटीला लय हुशार आहे पाटीला हात दाखव अयो पाटीला हा, बोल ना. एकच नंबर आहे तुम्ही वा आहे ना? तुम्ही या गावचा पाटीला असून तुम्हाला वाटतं एका तालुक्याचा पाटील आहे असं पाटीला तुम्ही आहे हो हा, वाटणारच की राव असा महाराष्ट्र भेटणार नाही माणूस कुठे हो पाटील चांगलं आहे तुमचं तुम्हाला थोडस हे लावा होतं की आम्हाला बी लावा अहो तुम्ही सगळ्याला लावता आम्ही तुम्हाला लावतो थांबा हो तुम्ही थोडस खाली वाकावं आईला जी तुम्हाला अशी तर राव कसली पद्धत लावायची राव अहो अहो हे बालाजीला ह्याला असंच लावतात होय हा बर हे बर तिकडलं दिसतंय कर्नाटकी कुठलं तरी मला तर बोलण्यामध्ये तसंच वाटतंय होय हा. चालत येऊ का पाटीला या. चालतंय चालतंय येऊ का सरपंच हो, चालतंय. हा तुम्ही लय मताने निवडून येणार तुम्ही चांगली पाटीलकी करणार या, या. येतं येतं हो चालतंय चालतंय धन्यवाद भारी सांगतोय बरं का सांगते बरे पण ते तुला लावून तर नाही गेलं आपल्याला आला काय करायचं बघायचं काय बाहेर जाऊन आपलं बरं जाऊन बघू त्याचं काय हलवाय ती चला हा चला अहो सरपंचींची चहा तरी ठेवा की आमच्याच करणार होती मला बी करायचा होता आता चहा मग काय इतक्या दिवसात ना आली तर चहा नाही काय नाही दुधाचा काय कोरा करू नाही कसला बी चालतोय तसं काय नाही एवढं मला काय म्हणायचंय तुम्ही काय आता उन्हाळ्या सुट्टीला फिरायला जायचंय का एवढं लुकच चेंज करून ठेवलाय तुमचा जायचंय पण सरपंच ये नाही ना माग लागली चला चला करून काय करायचं आतापासून तयारीला आहे मग तुम्ही मग नको आहे काहीतरी वेगळं नाही नाही चांगला दिसतोय ड्रेस भारी दिसतोय बरं का तुम्हाला पण बाहेर आवाज येतोय भांड्याचा कशाच तरी तुम्हाला येतोय का हो येतोय येतोय चला बरं तुमची किरडी बसावली नेऊन तुमची चालली अयो ह्या दोघांना असल्यामुळे गवती वाटत लय मार खावा लागल पाटील राजाने तर आपलीच भारी झाले राव काय सरपंच का हो? खरंच की राव ए सावकार दरवाजा पण दिसतंय दरवाज लाव काय हा जता आईला ह्यांच्या आणि हे कोण अला, ही वय बोधू बाबा आहे ह्याच्या थांब काय काय चोरलं हा आमचं काय काय घेतलं काय नाही येत गाला सांगताना फक्त काय नाही बाकी सोन्याचा चमचा कुठे या अहो कुठला मॅडम सोन्याचा सरपंच दारू पिऊन घालवला असेल किरड्यांना तुम्हाला भांडी सुद्धा पुरा नाही ती काय करताय तुम्ही भांड्यांचं गावातली भांडी घेऊन आले ती अहो ही भांडी येते का नाही माझी चोरीला गेलं का तपसाय आलोय बोलवू का पोलिसांना देऊ का पोलिसांच्या ताब्यात नका तुमची भांडी घेऊन जावा तुम्ही भांडी घेऊन जावा. सोन्याचा चमचा कुठे आहे आमचा अहो कुठलं हे सोन्याचं चमचा काय रस्त्यावर टाकतात काय लोक सोन्याचं चमचा रुपयाला भांडी एकूण 10 रुपयाची असते नाही 10 रुपयाची नाही काय नाही अयो गेला धरा बोर गेला धरा या अयो याने चाबर पण लावला तुमच्यामुळे आम्हाला झालंय आम्ही काय केलंय थांबा 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 पाटील
अहो ही काय बंडी आहे का काय अहो भांड्याचा आहे ह्यो. ह्यानी माझाच कोट नाही आलाय की ह्याच्या इच्छा ह्याच्या अहो सावकार कसा लागतोय ते बघायचा होता मला घातल्या भांडी काय काय चालवले ते सगळे खाली काढून अहो, ठेवायची देतो की तुमच्या सरपंच त्यातला सोन्याचा चमचा कुठे या अहो कुठला सोन्याचा चमचा काय घासता काय तुम्ही घासा घासा घासून मी ठेवला होता हा, बाहेर. ही भांडी घ्या तुमची सगळी आणि मला कुरडाव्या द्या भरून खाली काढून ठेव अहो सरपंच आपला सोन्याचा चमचा घेऊन गेले ती कुठे आहे ती विचारा ह्यांच्याकडे खरंच सोन्याचा चमचा होता का सोन्याचा हा हे काय जागीरदाराच्या आवडत आहे काय सरपंच उयू सोन्यात चमचा असतो का झोपली होते काय तू हा बरं राजा तुला लाज वाटते का रे बारखावच्या भांडी नेतो या सगळं घरातलं लुटू तू सोन्या चमचा नेतोय तुला तर चिपलीनच मारायला सरपंच लागली सरपंच असं काय राव तुमचा सोन्याचा चमचा आहे तवा हा कळतं का सरपंच पाटील सांगतोय बर का हाणायचं ना आपल्याला सांगतोय जीव जाईल माझा हा तुझ्या तर तुझ्या आईला भांड्याच्या ते 2000 रुपये कुठे आहेत अहो थांबा देतो की पैसे राव माझा पैसे देऊन टाक हा थांबा देतो अरे लाज वाटते का का बोरे पिऊन लोकांकडून पैसे जरा वसूल तुमचं करताय पैसे. आणि ह्यांना बी लाजा वाटाय पाहिजेत अरे कुठं बांगार कुठं चोरून काय बोट भरतात का रे हा राजा सोनी आला का काय ओ पाट ह्याला बघा हो. बघा याच्याकडे जरा सावकार